मित्रांनो, असं गृहीत धरा की तुमच्याकडे एक लॉकर आहे आणि त्या लॉकरमध्ये 6,000 करोड रुपये ठेवले आहेत, पण त्या लॉकरला खोलण्यासाठी जो पासवर्ड हवा आहे तो तुम्ही विसरला आहात. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार? सेम अशीच कंडिशन युरोपमधील एस्टोनिया देशातील LHV बँकेचे संस्थापक रेन लोमोस यांच्यावर आली आहे. 2014 मध्ये रेन लोमोस यांनी इथेरियम क्रिप्टोकरन्सीच्या इनिशियल कॉइन ऑफरिंग मध्ये $75,000 इन्व्हेस्ट करून 2.5 लाख इथेरियम कॉइन्स विकत घेतले होते आणि त्यानंतर त्यांच्याकडे असलेले सर्व इथेरियम कॉइन्स त्यांनी एका क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये सुरक्षित जमा करून ठेवले होते. आज त्या 2.5 लाख इथेरियम कॉइन्सची किंमत ही 6,000 करोडपेक्षा जास्त आहे, पण त्यामधील एकही रुपया ते खर्च नाही करू शकत, कारण त्यांनी ज्या वॉलेटमध्ये क्रिप्टोकरन्सी साठवून ठेवली होती त्या वॉलेटचा पासवर्ड काय होतं हे त्यांना लक्षात नाहीये. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, जर एखाद्या क्रिप्टोकरन्सी वॉलेटचा पासवर्ड हरवला तर तो पासवर्ड पुन्हा कधीच रिसेट किंवा रिकव्हर नाही होऊ शकत. मित्रांनो, रेन लोमोस यांच्या जागी जर तुम्ही असता तर या परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं असतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट बद्दल अशीच इम्पॉर्टंट माहिती मिळून